सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला जोरदार वेग आला आहे. आज सकाळी सिव्हिल चौक म्हणजेच पोटफाडी चौकात अतिक्रमण विभागाच्या प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वात धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर पत्र्याचे शेड आणि अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्यात आलं. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कायम ठेवणाऱ्या दुकानदारांवर आज अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली आहे. अनेक पत्र्याची शेड जमिनीदोस्त करण्यात आला आहे, तर काहींना काही दिवसाची मुदत देण्यात आली आहे. यावेळी अतिक्रमणधारक आणि विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्याचे पाहावयास मिळालं. अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शवला तर बनसोडे यांनी कडक भूमिका घेतली आहे. कारवाई सुरू असताना परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. काहींनी कारवाईचे स्वागत केले तर काहींनी आपल्या उदरनिर्वाहाचे प्रश्न उपस्थित केले. अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. शहरातील सर्व भागात ही मोहीम सातत्याने सुरू ठेवणार आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या काही दिवसात मंगळवार बाजार, 7 रस्ता, रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी अशाच धडक कारवाई केल्या आहेत. शहर सुंदर, वाहतुकी सोयीस्कर आणि स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. मात्र छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा किंवा योग्य मुदत देण्याची मागणी ही नागरिकांकडून होत आहे. ही कारवाई शहरात सतत सुरू राहणार असल्याचेही अतिक्रमण विभागाने स्पष्ट केलं आहे. सोलापूरकरांसाठी ही चांगली बातमी आहे. अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा.